मागच्या बाजूने काय सांगाल? मग एवढं जर नुकसान असलं तर काय त्या फारीस खात्याचा उपयोग आहे? कुठं माणसं धरत्या, कुठं काय धरत्या. आज किती अन्याय होतोय त्या वागायचा. माणसं सुद्धा नाही ना ठेवती. बिबट्याचा का होईना, वाघ आणि बिबट्या काय. एवढं जर नुकसान असलं हे फारीस खातं काय झोपा घेते का? आदिवाशांनी मध्ये कसं जागायचं, कसे बारे द्यायचे, कसं राहायचं. त्यांना समजायला पाहिजे ना, काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे. आपण अन्याय झाला फोन केले 50 पाळी का आलो म्हणत्या यायचा पत्ता नाही लवकर. म्हणा आम्ही रनिंगला आलो कायचे एवढं पाठी रनिंगला गेले काय दिवस उगायला फोन करेल. आता 2 बकऱ्या इकडे खाऊन टाकल्या, 1 बकऱ्याला दात लावले, 1 बोकड्या घेऊन गेले. एवढी नुकसान झाली, आम्हाला तेवढी भरपाई भेटल्या पाहिजे. एक जाळी पाडून आला ना, जाळीवरून आले ना. आता 2-3 ठिकाणी जाळी झाली, जाळीवरून आले. आता काय करणार आहे मग? आता एवढी गर्दी आरडवरड चालला, काय करणार आहे आता आम्ही तरी? पिंजरा लावा काहीतरी मग आम्हाला. मग ते आता एकदा पिजला मध्ये एवढे जर डोरा गुरायची नुकसान केली तर काय करायचं मग नंतर परत? चंद्रकला बाळू गायकवाड. अशोक रूपसिंग इंद्रेकर मी बोलतो. आणि आज या अवताळ्या परिसरामध्ये बाळू गायकवाड यांचं शेळीपालन इथं पोल्ट्री फार्ममध्ये केलेला असून या ठिकाणी शेळ्या होत्या, त्या शेळ्या कोंडलेल्या होत्या पोल्ट्री फार्ममध्ये. रात्री बिबटे 2-3 बिबटे इथं आले आणि त्या बिबट्यांनी शेळ्यांवरती हल्ला केला. त्याच्यामध्ये 2 शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या आहे. मोठा जो बोकडा आणलेला होता त्यांनी गडावर कार्यक्रम होता त्याच्यासाठी 14,000 रुपयाचा बोकडा आणलेला होता, तो पण बोकड्या घेऊन गेलेले. आणि एक छोट्या बोकड्याला पण चावलेला आहे. आज तो गरीब माणूस मोलमजुरी करून या ठिकाणी त्याचा उपजीवन करतो, परंतु आज त्याचा खूप मोठा नुकसान या ठिकाणी झालेला आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्वरित या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्यांना बाळू गायकवाड यांना आर्थिक मदतसुद्धा त्यांनी द्यावी आणि पिंजऱ्याचा बंदोबस्त करून आज त्या शेळ्यांवरती हल्ला केला, उद्या माणसांवरती हल्ला न करावा त्याच्यासाठी त्यांचा बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. जिथे बाळू गायकवाड यांच्या मळ्यामध्ये बिबट्यांनी शेळ्यांवर हल्ला केलेला आहे आणि खरोखरच का गरीब माणूस कुठंतरी आहे ना मजुरीला जोडधंदा म्हणून शेळीपालन असेल, परंतु आज जिथं एवढं पॅक शेड असूनसुद्धा या बिबट्यांनी आतमध्ये शिरून त्यांचे 2 शेळ्या आज मृत पडलेल्या आहेत आणि एक घेऊन गेलेला आहे. मोठा बोकडा घेऊन गेला आहे. परंतु अशी गोष्ट होऊ नये, पण होऊन झालेली आहे. परंतु या गरीब माणसाला आज फॉरेस्ट खात्यानं ना काहीतरी आर्थिक मदत करायला पाहिजे. बाळू चिंतामण गायकवाड. बाळू चिंतामण गायकवाड. काय झालं? बिबट्याने बकऱ्या धरल्या. रात्री बिबट्या आला तर 4 बकऱ्या धरल्या, एक मोठा बोकडा घेऊन गेले. 3 पडेले इथं आणि घेऊन गेलो. जाळीतून उडी मारून आला, जाळीवरून उडी मारून आला.